नमस्कार गाववाल्यांनो, माझं नाव आहे प्रसाद आणि स्वागत आहे आपलं 365 डेज ऑफ माय लाईफच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। गाववाल्यांनो, सगळ्यात पहिलं तर कमेंट करून सांगा की तुमच्या शहरात किंवा तुमच्या गावात पाऊस पडला की नाही ते। आमच्या कुडाळ तालुक्यामध्ये सगळ्या गावांमध्येच पाऊस पडलाय आणि पाऊस पडल्याचा एक चांगला फायदा असा झाला होता की सगळीकडे थंडगार वातावरण झालं होतं, पण आपलं एक छोटंसं नुकसान सुद्धा झालं होतं की आपण इथे मातीचा भराव टाकला होता आणि त्यात आपली क्रुझर सुद्धा लावली होती, पण पावसाच्या पाण्याने इथे खड्डा पडला आणि आपली क्रुझर इथेच रुपली गेली। आणि आता ही गाडी ढकलून किंवा चालू करून काढण्यासारखं सोपं नाहीये, कारण ही माती ओली आहे, त्यामुळे गाडी काय बाहेर निघणार नाहीये। आपल्याला ती बांधूनच काढली पाहिजे, त्यामुळे आपण म्हटलं का हे काम संध्याकाळीच करूया जेव्हा आपण हॉटेलवरून येऊ तेव्हा। आणि घरात येऊन सगळ्यात पहिलं तोंड धुतला, आंघोळ वगैरे केली, तयारी केली आणि पॅन्ट तुम्ही मला बघा किती लूज होते, कावीळ झाल्यामुळे आपण पूर्णपणे बारीकच झालो होतो। पण काय घाबरायचं कारण नाही, आपली कावीळ झाली आहे बरी आणि तुमचा भाऊ होतं त्या शेप मध्ये परत रिटर्न येणार आहे, त्यामुळे तुम्ही पण काळजी करू नका। म्हटलं आता काहीतरी नाश्ता करून घेऊया आणि नाश्त्यात बनलं होतं थालीपीठ। आणि हे थालीपीठ असं कुरकुरीत असतं हे तर मी पहिल्यांदाच बघितलं। जे आपल्याला भेटलं ते गपचूप खाल्लं आणि बाहेर बघा मिष्टी आणि सिंबाची कशी मस्ती चालली आहे। ती मिष्टी तर आपली एवढी चॅप्टर आहे ना, मुद्दाम सिंबाच्या समोर जाऊन बसते आणि त्याला चिडवते की तू तर माझं काय करूच शकत नाही। आणि तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल आपण आपली क्रुझर काढली की नाही ते, तर आपला फुल ब्लॉग जाऊन बघा। सो फायनली असा होता आजचा आपला दिवस, आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।